आपल्या कार्यकर्त्यांना आपल्या सर्व जनतेला भेटण्यासाठी आपल्या प्रेमाच्या बंधू हिवाळे साहेब असतील, अनिलदादा पाटील जे माझ्या सोबत नेहमी जसं की राम लक्ष्मणाची जोडी निघते असं पूर्ण या परिसराला माहिती आहे, त्याप्रमाणे आम्ही दोघं निघत असतो. त्याचप्रमाणे शंकरभाऊ जाधव एक माझ्या हाताला हात धरून मला साथ देत असतात आणि मामांची साथ तुम्हाला सर्वांना माहिती आहे. राकेश मामा असतील, नितेश मामा असतील, यांनी देखील खूप महत्त्वाची एक बाजू मांडलेली होती. त्या बाजूला एक रशी कशी मोठी खेचता येईल, मोठं करता येईल त्याचं काम त्यांनी केलेलं आहे. लासुरे साहेब असतील आणि या ठिकाणीचे जे माझे कार्यकर्ते योगेश खराटे साहेब असतील, कारण योगेश खरा माध्यमातून देखील आपण काही समस्या दूर केलेल्या आहेत. सांगायचं तात्पर्य एवढंच की माझा कार्यकर्ता अल्पेश तातीलकर, नवनाथ दराडे साहेब असतील, समस्या मी पत्राद्वारे त्यांच्याकडे मांडलेले आहेत. ते देखील आपल्याला नक्कीच आपल्याला काम करून देतील अशी ग्वाही त्यांनी दिलेली आहे. गेल्या 2 हप्त्यापूर्वी देखील मी त्यांना भेटलो होतो. त्यांना आपली पाण्याची समस्या जी होती ती मी त्यांच्याकडे मांडलेली आहे, पत्र देखील दिलेले आहेत. कारण योगेश खराटे नेहमी माझ्या संपर्कात असतात. माझे इथले काही कार्यकर्ते, छुपे कार्यकर्ते, ते देखील माझ्या संपर्कात राहून मला सांगत असतात की दादा अशाला असं माझं काम होतं, ते योगेश खराटेजींनी केलं, अल्पेश दादांनी केलं, कपिल दादांनी केलं असं सांगत असतात. तर आमदार साहेब आपले राजेशजी मोरे आहेत, ते कुठेही जाऊन आज तुम्हाला माहिती असेल की आपल्या या परिसरामध्ये आमदार आपल्याला जसं पाहिजे होतं तसं मिळालेलं आहे. कारण आमदार साहेबांना मी देखील फोन केला, तुम्ही देखील फोन केला, तरी ते रिसिव्ह करतात. काम जो होणारा असेल तो नक्की हो सांगतात, जर नसेल होणार तर त्याला सांगतात की आपल्याला वेळ लागेल. या देखील काही गोष्टी आपण बोललो पाहिजे. आज खरं तर तुमच्याशी मला बोलायचं खूप काही आहे. हिवाळे साहेबांनी सांगितलं की या परिसरामध्ये बौद्ध विहार नव्हता, तो आपण करून दाखवलं, सो खर्चाने केलेलं आहे. अशी अनेक कामं मी सो खर्चाने गेल्या 10-15 वर्षामध्ये केलेली आहे. आज राहिलेल्या गोष्टी काही असतील अडीअडचणीच्या, मला वाटतं एक या परिसरासाठी रस्ता, योगेशजी बरोबर ना, रस्ता आपला, आणि काही गोष्टी अशा होत्या की आता नगरसेवक होऊन आम्ही बरेच वर्ष झाले की प्रशासक याच ठिकाणी आपल्याला लागू झालेलं आहे. प्रशासक, त्या प्रशासकच्या माध्यमातून काही कामं होत नव्हती, त्यासाठी आपण आमदार निधीतनं या ठिकाणी आपण कामं देखील करणार आहोत. आता मला पत्र पण आपले आलेले, अशा कशी लवकर मार्गी लागतील ते देखील मी प्रयत्न करेन अशी मी तुम्हाला ग्वाही देतो.